नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी कशा पद्धतीने अर्णवला घास भरवत आहे. कारण ईश्वरी अर्णवचा रागराग जरी करत असली तरीही ज्या गोष्टी घडत आहेत त्यामुळं ईश्वरीमध्ये जो बदल झालेला आहे तो पाहण्यासारखा असणार आहे. कारण ईश्वरी ज्या पद्धतीने अर्णवशी वागत असते पण आईबाबांच्या समोर तिची अगदी नाचक्की झालेली आहे. तिला कोणताच पर्याय राहिलेला नाही. आता काय करू आणि काय नको अशी तिची अवस्था झालेली आहे. त्यामुळं ईश्वरी कशा पद्धतीने आता वटणीवर येणार आहे ते आपण पाहणार आहोत. खरं तर ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव हे दोघंजण कंटिन्यू भांडत असतात. जरा आता आजीची तब्येत सुधरत असते त्यामुळं अर्णवने सुद्धा विचार केलेला असतो. अर्णव म्हणत असतो की ताई मला कळतच नाही आहे की मी गोष्टी कशा पद्धतीने हँडल करू. अगं इकडे आजी आणि तिकडं ईश्वरी, मग या दोघींना मी कसं मॅनेज करू मला कळत नाही आहे. मी काय करतोय काय नाही या कोणत्याच गोष्टी माझ्या लक्षात येत नाही आहेत असं तो अंजली ताईला सांगत असतो. अंजली ताई त्याला म्हणत असते की नक्की अर्णव हीच तुझी परीक्षा आहे. त्याचबरोबर मामाने सुद्धा तेच सांगितलेलं असतं. मामासुद्धा तेच बोललेलं असतो की अर्णव या सगळ्यातूनच मार्ग काढत पुढं जावं लागणार आहे. अशा पद्धतीने गोष्टी सुरू असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो मामा, आणि तो मामाचं सगळं ऐकत असतो. शांतपणे सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो. परंतु इकडे आता अंजली म्हणत असते की अर्णव तुझ्या तारेवरची कसरत आहे मान्य. मामानेही सांगितले की तुला विश्वास जिंकावा लागणार आहे आणि ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळं आता हा विश्वास जिंकण्यासाठी काय काय करावं लागणार आहे ही खूप मोठी गोष्ट असते. अर्णव मात्र शांतपणे विचार करत असतो. तो अंजलीला म्हणतो की ताई मला वाटतंय की मिस इंदोरला ना तिच्या घरच्यांची आठवण येते. तेव्हा अंजली म्हणते की अरे मग अर्णव तुम्ही जा ना दोघंजण मांडव परतावणीसाठी. 5 परतावणीसाठी गेलेलाच नाही आहे ना, लग्न झालेलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की चालेल. मग अर्णव रूममध्ये येतो, ईश्वरीशी बोलू लागतो. ईश्वरीला म्हणत असतो की चल आपल्याला बाहेर जायचं. ईश्वरी म्हणत असते की नाही मी नाही येणार बाहेर कुठं. तेव्हा अर्णव म्हणतो की तुला यावंच लागणार आहे. मी तुला सांगितलं आहे आपल्याला जायचं आहे बाहेर. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र गोष्टी खूपच वेगळ्या पद्धतीने चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव तिला म्हणतो की ठीक आहे मग मी जातो. मला नमुताईने सांगितलं होतं ते 5 परतावणी काय असतं ना त्यासाठी बोलवलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता मलाच असं वाटायला लागलेलं आहे की मग माझे मी एकटा जातो. नवीन नियम चालू करूया ना. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि ईश्वरी मात्र म्हणत असते की ठीक आहे मी यायला तयार आहे. आता मात्र ईश्वरी बोलत असते. ईश्वरी म्हणत असते की चालेल. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा अर्णव आणि ईश्वरी तयार होऊन दोघंही निघालेले असतात. सिग्नलला गाडी थांबते आणि एक फुलवाली ताई तिथं आलेली असते. ती म्हणते की दादा घ्या ना गुलाब घ्या. हो द्या ना, खरंच तुमची जोडी ना मेड फॉर इच अदर दिसत आहे असं ती बोलत असते. आणि अर्णव मात्र मग तिच्याकडून गुलाब घेतो आणि बुकेही घेतलेला असतो. त्यातलं एक गुलाबाचं फूल तो ईश्वरीला देत असतो. ईश्वरी मात्र अर्णवकडे रागाने पाहत असते. ईश्वरीला राग आलेला असतो. ईश्वरीला असं वाटत असतं की हे सगळं काय चाललंय आणि हे माझ्याशी असं का वागत आहेत हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. आणि ईश्वरी चिडलेली असते. ईश्वरी म्हणत असते की हे काय चाललंय तुमचं. अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो आणि ईश्वरीला म्हणतो की घे. ईश्वरी पुन्हा रागाने पाहू लागते. अर्णव तिच्या किती प्रेमात आहे ना ही गोष्ट तिला माहीतच नाही आहे. तिचं मात्र वेड्यासारखं वागणं चाललेलं असतं. आणि ती एवढं सुद्धा अर्णवला म्हणालेली असते की तुमच्यावर कधी कोणी प्रेम करेल ना याचा विचार पण तुम्ही करू नका. तेव्हा अर्णव जो प्रेमात पडलेला असतो ना तो खरंच खूप वेगळ्या पद्धतीने असतो. अर्णव ईश्वरीच्या प्रेमात आहे. आणि त्याचबरोबर ईश्वरीला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप छान वाटत होत्या आधी पण आता तिला नको वाटत आहेत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी घरी आलेले असतात. घरी आल्यावर आत्या आणि त्याचबरोबर आई दोघंही तिथं असतात. दोघेही खूप छान स्वागत करतात. आणि मग ईश्वरी पाहत असते अर्णवने तो आणलेला बुके जो आहे ना तो बुके इकडे ईश्वरीच्या आईला दिलेला असतो. आणि ज्या क्षणी अर्णव तो बुके सुप्रियाला देतो त्या क्षणी ईश्वरी पाहतच राहते. ईश्वरीला खरं तर राग आलेला असतो आणि अर्णव मात्र खुन्नस देऊन तिच्याकडे हसत असतो. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून अर्णवला कळलेलं असतं की हिला ना जलस फील होत आहे. आणि अर्णव मात्र तिच्याकडे पाहू लागतो. इकडे मात्र ईश्वरी आता सगळेजण जेवायला बसलेले आहेत. अर्णव आणि ईश्वरीचं अगदी मांडव परतवणीसाठी बोलवलेलं आहे. जावई पहिल्यांदा घरी आलेले आहेत. खूप साग्र संगीत पद्धतीने हा सोहळा सुरू असतो. पाटाच्या भोवती रांगोळी काढलेली असते. खूप छान असं जेवण वाढलेलं असतं. नम्रता, जयात्या त्याचबरोबर ईश्वरीची आई सगळेजण तिथं असतात.
तेव्हा मात्र आता इकडे नम्रता म्हणते की आता तुम्हाला दोघांना ना एकमेकांना घास भरवायचा आहे. आणि मग अर्णव लगेचच तो घास भरवण्यासाठी तयार होतो. ईश्वरीला तो घास भरवतो. ईश्वरीला घास भरवल्यानंतर आता पुढचा नंबर असतो तो ईश्वरीचा. ईश्वरीने अर्णवला घास भरवला पाहिजे. आणि मग ईश्वरीला आई म्हणते की आता ईशू बाळा तू घास भरव बरं. तर ईश्वरी पाहतच राहते. अर्णवने ज्या क्षणी घास भरवलेला असतो त्या क्षणी ईश्वरीला कळायचं बंद झालेलं असतं. पण ईश्वरी आता पाहत राहते. आणि मग अर्णव मात्र तिच्याकडे पाहत असतो आणि आईच्या त्याचबरोबर बाबांच्या शब्दाखातर पर्यायच राहत नाही आणि ईश्वरी अर्णवला घास भरवते. अर्णव मात्र जाम खुश झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.